इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 90 आहे। घ्या पुस्तक, हे घ्या। आकाशद्रव्य आकाशास्तिकायाचं वर्णन सुरू केलं आहे आता। आकाशास्तिकाय कसा असतो, कशाला म्हणलं आकाश अस्तिकाय। 90 नंबर। अस्तिकाय म्हणजे बहुप्रदेशीय आहे, जे अस्ति म्हणजे आहे आणि ज्याचे प्रदेश एकपेक्षा अधिक आहेत, म्हणजे किती आहेत तर अनंत प्रदेशी आहेत आकाशद्रव्य। त्याला म्हटलं अस्तिकाय। तर 5 द्रव्य आहेत ते अस्तिकाय आहेत आणि एक कालद्रव्य आहे ते एक प्रदेशी आहे। कशाला म्हणले अस्तिकाय म्हणजे, कशाला म्हणायचं अस्तिकाय म्हणजे जे बहुप्रदेशी असतं, म्हणजे अनेक प्रदेशी आहे। जसं की जीव एक प्रदेशी नाही आहे, किती प्रदेशी आहे, असंख्यात प्रदेशी आहे। पुद्गल द्रव्य किती प्रदेशी आहे, एक, संख्यात, असंख्यात, अनंत प्रदेशी आहे, म्हणजे ते पण बहुप्रदेशी आहे। तिसरं धर्मद्रव्य किती प्रदेशी, असंख्यात प्रदेशी। अधर्मद्रव्य असंख्यात प्रदेशी। आकाशद्रव्य अनंत प्रदेशी आकाशद्रव्य। आणि कालद्रव्य एक प्रदेशी असतं। तर म्हणून सांगितलं हे पहिले 5 द्रव्य आहेत ते बहुप्रदेशी असल्यामुळे त्यांना अस्तिकाय म्हणायचं। लिहा, काय म्हणत नसलेलं तुम्हाला। तर त्याच्यामध्ये सांगतायत की त्याचं गुणधर्म काय आहे, त्याच्यासाठी 90 नंबरची गाथा घेतली। सव्वेसिं जीवाणं सेसाणं तहयपोगलाणं च जं देदि विवरमखिलं तं लोये हवदीयायासं। काय कळली गाथा? जं जीवाणं पुग्गलाणं च तहयसेसाणं अखिलं विवरम देदि तम लोये आयासम हवदी। सांगा। जे सर्व जीवांना, पुद्गलांना आणि शेषांना, शेष जे काही द्रव्य आहेत त्या सगळ्यांना अखिलम विवरम देदी, संपूर्ण विवर म्हणजे जागा देतं, ते लोकामध्ये आकाश असं म्हणलं जातं। लोक म्हणजे लोकामध्ये आकाश म्हणतात, म्हणजे आता आकाश वेगळं, लोकाकाश वेगळं, लोक वेगळं, काय म्हणायचं, लोकामध्ये आकाश म्हणतात असं का म्हणलं? सर्वसामान्य सगळेजण त्याला आकाश म्हणतात असं सांगतायत। जसं म्हणलं होतं ना, आकाश द्रव्याचं जर हे लक्षण केलं की जिथं 6 द्रव्य असतात ते आकाश, तर दोष येतो, अव्याप्ती दोष येतो सांगितलं होतं। कारण जिथं 6 द्रव्य नाही आहे तिथं सुद्धा आकाश आहे, म्हणून लोकामध्ये जे राहतात, लोकाला जे जाणतात ते याला आकाश म्हणतात असं सामान्य वर्णन सांगितलं। एवढं माहिती आहे आपल्याला आकाशद्रव्याबद्दल। अजून काय माहिती आहे आकाशद्रव्य कसं असतं? तर बाबा किती सगळी विशेषणं आपण। अमूर्तिक आहे, डोळ्याने दिसत नाही आकाश। अजून स्पर्श सुगंध वर्णरहित आहे, अवगाहनत्व, विशिष्ट अवगाहनत्व गुण आहे त्याच्यामध्ये। अजून त्रिकाली ध्रुव आहे, ते कधी त्याचा नाश होणार नाही, अनादि अनंत आहे। अजून त्याची उदाहरणं देऊन सांगितलं की सगळ्यांना व्याप्त करू शकतं अशी शक्ती आहे त्याच्यात। जसं आता या रूममध्ये किती जण बसू शकणार मॅक्झिमम, कोंबून म्हणायचं किती जण बसू शकणार लय तर किती जण हो, एक 25, 50, 100, बस। झोपायचं म्हटलं तर कमी जागा, कमी लोक मावणार अजून। तर एवढ्या रूममध्ये एवढी मावण्याची शक्ती आहे। समजा 100 जण या रूममध्ये बसतात, तर ही झाली याची शक्ती या रूमची। तसं सांगितलं आकाशाची शक्ती किती आहे, तर आकाशामध्ये आत्ता जो लोकाकाश आहे ना, सांगितलं अनंत प्रदेशी आकाशद्रव्य आहे, त्याच्यामध्ये असंख्यात प्रदेशी म्हणजे फार छोट्या जागेमध्ये लोकाकाश आहे।
मग असे किती लोक आकाश मावतील आकाशामध्ये, किती असं अनंत असतील तरी अजून मावतील तसे द्रव्य. तर ही शक्ती सामावण्याची आकाशाची आहे. भलेही नाही आहेत आत्ता कुठले लोक किंवा अजून 6 द्रव्य वेगळे किंवा अजून अन्य ठिकाणी काय विश्व असं नाही आहे, पण तरीसुद्धा शक्ती सांगताना म्हटलं की आकाशामध्ये इतकी व्यापण्याची शक्ती आहे. मग त्याला उदाहरणं दिली होती. सांगा 4 उदाहरणं कुठली कुठली. एका रूममध्ये अनेक दिव्यांचा प्रकाश एकमेकामध्ये व्यापतो. जी पटापटा पटापटा. हां, उंटाचं दूध, त्याच्यामध्ये मध व्यापतं. म्हणजे जेवढ्या जागेमध्ये उंटाचं दूध आहे त्या पात्रामध्ये जर तुम्ही मध घातलं त्यात तर ते तेवढ्याच जागेत व्यापतं. ते जास्त त्याला जागा पाहिजे असं नाही. म्हणजे एका रूममध्ये तू एक लाईट लावली तर त्याचा प्रकाश, आणि परत दुसरी लावली, तिसरी लावली, तरी पण ते त्यातच मावलं ना प्रकाश. मग असं आकाशामध्ये पण सगळे द्रव्य व्यापू शकतात असं सांगतायत. उंटाच्या दुधामध्ये मध व्यापलं. तिसरं, हां, एका पात्रामध्ये राख घेतली, त्याच्यामध्ये पाणी घातलं तर राख जेवढ्या जागेत होती तेवढ्याच जागेत पाणी मावलं. त्याच्यातच सुया घातल्या तर त्या सुयासुद्धा तेवढ्याच जागेत मावल्या. म्हणजे जसं ते जागा देण्यामध्ये समर्थ आहे तसंच आकाशद्रव्य सर्व द्रव्यांना जागा देण्यात समर्थ आहे. काय लिहिलं? राख, सुया, पाणी प्लस 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 एका पात्रामध्ये व्यापतं. अजून एक उदाहरण काय? तिथं बघितलं तर कळतंय माझ्याकडे बघण्यापेक्षा. मंदिर जी एका प्रदेशावर एका प्रदेशावर किती जीव व्यापतात? अनंत जीव व्यापू शकतात. एका प्रदेशावर म्हणजे ते जीवाचे प्रदेश असंख्यात आहेत. मग त्या एका प्रदेशावर किती जीव असणार? तर आता निगोदी जीव अनंत जीव असू शकतात. असंख्यात प्रदेशित जीवाला व्यापायला असंख्यात प्रदेश लागतात असं काही आहे का? हा, जीवाचे स्वतःचे प्रदेश असंख्यात. जसं म्हटलं आता माझा जीव आहे तो असंख्यात प्रदेशी आहे, पण माझ्या एका प्रदेशावर, आता या बोटाच्या एका प्रदेशावर किती जीव असणार, व्यापू शकणार? माझा तर एक जीव आहे पण तो एकाच प्रदेशावर नाही व्यापत आहे. असंख्यात प्रदेशामध्येच माझा जीव व्यापणार. पण त्या एका प्रदेशावर असे अनंत जीवांचे प्रदेश आहेत. म्हणजे निगोदी जीव आहेत ते कुठे एका ठिकाणी अनंत जीव असू शकतात, काय बाधा नाही आहे. जसं एका प्रदेशावर परमाणू पण किती अनंत परमाणू राहू शकतात. बरोबर आहे. तसं. कुठं गेलाय तुम्ही? माझ्यासमोर बसा की. नाही म्हणजे ते एक तत्वार्थमनी प्रदीप आहे ना, त्यात असं दिलेलं होतं की एका प्रदेशावर अनंत जीव व्यापू नाहीत शकत म्हणून. का? हेतू काय? काय माहिती त्यात लिहिलं होतं. असं दिलंय की असंख्यात भी तो असंख्यात प्रकार का होता है, असंख्यात प्रदेशी लोकाकाश का असंख्यात व भाग ऐसा भी हो सकता है कि जिसमें असंख्यात प्रदेश हो. ध्यान रहे, जीव लोकाकाश के एक प्रदेश में नहीं बन सकता. उसे रहने के लिए असंख्य प्रदेश तो लगते ही है. बरोबर आहे की. मी तेच सांगितलं ना तुम्हाला. माझा एक जीव आहे तो एका प्रदेशावर नसणार, पण माझ्या जीवाच्या एका प्रदेशावर अशा अनंत जीवांचे प्रदेश असू शकतात. समजते का काय म्हणायचंय? जसं तुम्ही समजा आता काय म्हणलं, गर्भात जीव आला मातेच्या, तर त्या मातेचे प्रदेश आणि त्या बालकाचे प्रदेश कथनचित एकाच प्रदेशामध्ये व्यापलेत ना. आता आहेत तर ते भिन्न भिन्न, स्वतंत्र पाहताना स्वतंत्रच आहेत, पण तेवढ्या जागेमध्ये परत तुमच्या प्रत्येक शरीरामध्ये असणारे वेगवेगळे एन्झाईम्स, बॅक्टेरिया सगळ्यांचे प्रदेश आहेत की नाही त्याच्यामध्ये. मग तुमच्या एकाच असंख्यात प्रदेशामध्ये किती जीव व्यापले? असं नाही म्हणायचं आहे एकच प्रदेशी तो जीव असतो, असं नाही. एका प्रदेशावर अनेक जीव राहू शकतात. जीवाचा एक प्रदेश, जीवाचा एक प्रदेश कधीच नसतो. जीव असंख्यात प्रदेशीच असणार. जरी निगोदी आहे तरी सुद्धा असंख्यात प्रदेशीच असणार. काय समजलं? लोकाकाश के एक प्रदेश में नहीं बन सकता ह्याचा कसा अर्थ घेणार मग? जीव लोकाकाश के एक प्रदेश में नहीं बन सकता. बरोबर आहे की. एक प्रदेशवाला जीव कधीच नसतो.
असंच सांगायचं त्याचा अर्थ. अच्छा लोकाकाशाच्या असं. एका प्रदेशावरच जीव आहे असं होणार नाही. लोकाकाशाच्या असंख्यातवा भाग म्हटला तरी पण असंख्यात प्रदेशीच जीव असतो. बरोबर. मग निगोदी जीवाचे जरी शरीराची अवगाहना खूप कमी असती तरी सुद्धा जीवाचे प्रदेश असंख्यातच असणार. बरोबर. तसंच त्यांनी ग्रहण केलेले पुद्गल वर्गणा किती असणार शरीराला लागतात त्या? पुद्गल परमाणू तेवढे किती एका शरीराला लागणारे? म्हणजे एक परमाणूनी तर कोणाचं शरीर बनणार नाही आहे. त्यामुळं तिथं पण हां आता अनंत म्हणायचं. परमाणू जे बनणार ना शरीर बनणार तर कारण हां म्हणजे शरीराला लागणारे स्कंद परमाणूंनी बनले तर ते परमाणू आता ते वर्गणांमध्ये बघावं लागेल की तू कुठल्या वर्गणेमध्ये येणार. ते कार्बन वर्गणात स्वयं अनंत प्रदेशी असते. मग त्याचे भेद वेगळे वेगळे करत गेला तर अजून त्याच्या पुढं शरीर औदारिक शरीर आहे निगोदी जीवाला. मग ते सगळ्या शरीराला लागणारे वर्गणा असं करत गेलं तर पुढं पुद्गल परमाणू तर अजून जास्त लागणार. असं काय सांगत होते मी? ते तुया राख आणि पाणी कुठं सांगितलं नाही. उसाचा रस सांगितलं की नाही सगळे महाराजांमध्ये नाही. आता इथं शास्त्रात उसाचा आलं की रस सुया आणि राख असं सांगायचं की नाही. पाणी कधी सांगितलं नाही. असेल काहीतरी त्याचं रिझन. उसाचा रस सांगत होते म्हणे महाराज. उसाच्या रसामध्ये राख आणि सुया घातलं तर मावतं. मग इथं शास्त्रात लिहिलं की कनस्टर म्हणजे काय माहित नाही. कनस्टर म्हणजे पात्र आहे काहीतरी. त्यामध्ये राख खूब ऊपर से भरी हो उसमें पानी भर दिया जावे सारा का सारा पानी समा जाता है. मग त्याची काहीतरी व्यापण्याची अजून शक्ती असेल त्यासाठी उदाहरण देत असतील. बघावं लागेल. नुसत्या राखेत पाणी जाईल सामोर. हे तिन्ही जे असतं तिन्ही बसतं नाही का. त्यात सुया पण जातात की राखेत पाण्यात राखेच्या पाण्यामध्ये किंवा पाणी आणि राख मिसळलेल्यामध्ये. करून बघायला पाहिजे. हां म्हणजे आता इथं त्यांनी सुयाचं घेतलं नाही आहे. राख आणि पाणी एका जागेत व्याप्त आहे असं लिहिलंय. पण तुम्ही म्हणताय ते उदाहरण मी पण ऐकलेलं आहे. पहिल्यापासून ऐकतो ना महाराज मामांनी सांगितलेलं ते तिन्ही ऐकतो. उसाच्या बरोबर. टाचण्या मी पण ऐकलेलं आहे ते उदाहरण. आता इथं त्यांनी घेतलं नाही आहे ते. तर अजून एक उदाहरण घेतलं काय मंदिरामध्ये घंटा वाजवली. काय म्हणले काय पाहिजे टाकू का? द्या माझ्याकडे मी टाक बंद करते. सोडा तुम्ही मी घेते. सोडा. काय म्हणले आहे की माग आहे ते नीट करा ना. जिनवाणी म्हणजे बसतंय ते असं ठेवायचे तिथं. मागं काढा पूर्ण. तर किती उदाहरणं लिहिली? कुठली कुठली? एका रूममध्ये दिव्याचा प्रकाश, उंटाचे दूध, राख आणि पाणी एका पात्रात राहू शकतं. चौथं उदाहरण दिलं मंदिरामध्ये जर घंटा वाजवली तर त्या घंटाच्या एका नादामध्ये अनेक घंटा जरी वाजवल्या तरी त्यांचा नाद एकात एक मिसळू शकतो. म्हणजे ते पण व्याप्त होऊ शकतं. मंदिर में एक घंटा बजा उस घंटे की आवाज फैल गई. कुठं गेलाय तुम्ही? 90 गाथाच बघायची आहे की तेच. हां मग काय पाहिजे? नाही 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 हे प्रवचन है. तो जैसे यहाँ भी निरखते हैं कि एक पदार्थ में अनेक पदार्थ समा जाते हैं तो ये सब पदार्थ भी परस्पर में समाकर फिर इस आकाश में समा जाए. तुम्हाला दिसतंय की भाजीमध्ये काय काय गेलं? पाणी गेलं, भाजी गेली, तिखट मीठ लोण सगळं व्यापलं ना तेवढ्याच जागेमध्ये. ते त्यात व्यापून सुद्धा परत ते आकाशात व्यापलं सगळं. म्हणजे आकाशाची शक्ती कशी आहे हे सांगतायत. विशिष्ट अवगाहनत्व म्हणलं म्हणून. तर असं आकाशद्रव्य असतं. षड्द्रव्यात्मक लोक में समस्त शेष द्रव्यों का जीव पुद्गल धर्म अधर्म काल इन 5 द्रव्यों को जो सर्व प्रकार से अवगाह देने में निमित्तभूत है ऐसा विशुद्ध क्षेत्रात्मक जो द्रव्य है उसे आकाश कहते हैं.
उस आकाश की सिद्धि में किसी को शंका और विवाद नहीं है. आकाश द्रव्य सगळ्या मतवादींना मान्य आहे. वाचलं होतं काल आपण हे होते. इस कारण से ते 5 अमूर्तिक पदार्थांमध्ये हे 5 अमूर्तिक पदार्थ आहेत जे इंद्रियांच्या द्वारे ग्रहण केले जात नाहीत. इस कारण से ये पांचों ज्ञान में आने बड़े कठिन है. जीव और आकाश इन 2 अमूर्त पदार्थों के बारे में इसकी जानकारी लेने में बुद्धि चलती है. आकाश को तो यूँ कह दिया कि देखो यह जो पोल पड़ी है ना, यही तो है आकाश. जी काही मोकळी स्पेस दिसते ती सगळी आकाश आहे असं सांगितलं जातं. कुठं दिसलं सांग? बरं दिसायला काय बघायला? कुठं दिसतंय हो आकाश? हां, दिसतंय का ते? तर दिसत नाही हे सांगतायत, पण तरी सुद्धा दिसतंय म्हणजे आहे, जाणीवेत येत आहे की ते जी पोल आहे ती आकाश आहे. एक मोटी बुद्धि से यह बात कही जाती है. यहाँ वस्तुतः जो आकाश है, जो उसके प्रदेश है, 6 साधारण गुणों से युक्त है. आकाश द्रव्यामध्ये कुठले गुण आहेत? अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, प्रदेशवत्व, गुरुलघुत्व असे अनंत गुण आहेत. तर सगळ्या इतर द्रव्यांमध्ये पण हे सामान्य गुण आहेत. आकाशामध्ये या सर्व गुणांनी ते युक्त आहे. जिसमें षडगुण हानी वृद्धी चलती रहती है. आकाश द्रव्यामध्ये हानी वृद्धी होते का? काय होणार? आकाश द्रव्यामध्ये उत्पाद व्यय होतं का? प्रत्येक गुणाचं परिणमन जे चालू आहे त्याच्यामध्ये पूर्वपर्यायाचा व्यय हेच हानी, उत्तरपर्यायाचा उत्पाद ही वृद्धी म्हणा. हानी वृद्धी होती म्हणा, उत्पाद व्यय ध्रुव होत आहे म्हणा, तरी पण ते चालू आहेच. षडगुण हानि वृद्धि चलती रहती है. ऐसे आकाश कोण जानता है? म्हणजे असं कधी जाणलं जात नाही कोणाकडून की आकाशामध्ये पण षडस्थानपदित हानिवृद्धी होते. फक्त असं माहिती आहे लोकांना की जे ही रिकामी स्पेस आहे ती आकाश, पण त्यामध्ये पण परिणमन चालू आहे. हे म्हणजे तुमच्या दुपारच्या भाषेमध्ये त्यामध्ये पण प्रतिसमयाला कार्य चालू आहे. त्यामध्ये पण 5 समवाय आहेत. काय म्हणजे प्रत्येक द्रव्याचं प्रत्येक समयामध्ये जे कार्य घडतं त्याच्यामध्ये या उपादान आहे, निमित्त आहे, एवढं तरी समजून घ्या. ते आकाश द्रव्य स्वयं त्याचं उपादान आहे आणि जे काय तिथं बहिरंगामध्ये सामग्री मिळणार, संयोग मिळणार ते निमित्त आहे. जो पोल देखा उसे लोग आकाश कहते हैं. कुछ भी कहे पर आकाश द्रव्य को मान लेने के लिए मनुष्यों की बुद्धि चलती है. म्हणजे समजते है कि आकाश काहीतरी आहे. जीव के परिज्ञान की सुगमता. जीव को मानने के लिए भी सुगमतया बुद्धि चलती है. आता हे समजून आपल्याला काय फायदा आहे? आकाश द्रव्य तर समजलं, पण तसा जीव समजून घ्यायचा आहे आपल्याला. आकाश पण अमूर्तिक आहे, तसं जीव पण अमूर्तिक आहे. इस जीव के निषेध करने वाले बहुत बहुभाग जीव है. म्हणजे जीवाचं अस्तित्व अनेक जीवांना मान्य नाही आहे. कोण? अनेक जीव असे आहेत की जे जीवाला मानत नाहीत. फिर भी इस जीव की प्रसिद्धि अनेक ज्ञानी संत पुरुषों में हो जाया करती है. क्यों हो जाती है? हां, कसला आत्मा काय असतो? आत्मा वगैरे काय नसतो. म्हणजे जे आहे ते जे दिसतंय ते रूपच. असं काय आत्मा वगैरे वेगळा पदार्थ नसतो, जिनवाणी आहे. धर्मद्रव्य अधर्मद्रव्य भी तो अमूर्तिक है. उनके विषय में क्यों नहीं परिज्ञान होता और जीव द्रव्य के बारे में क्यों परिज्ञान हो जाता है? इसका कारण यह है कि यह जानने वाला जीव स्वयं है. फिर इस जीव पर जो बात गुजरे उसे यह जीव नहीं जान सकता क्या? बाहेरच्या द्रव्यामध्ये काय घडतंय ते नाही समजत, ठीक आहे, पण माझ्या द्रव्यात काय चाललंय हे मला कळतंय ना. इथं आलो, आनंद आहे का दुःख आहे? जायचं नाही मग. म्हणजे घरी जायचं म्हटल्यावर आनंद आहे का दुःख आहे? जास्त आनंद आहे म्हणा की. म्हणजे तेजोभावी आज तेजोभावी जाणार आहेत म्हटल्यावर असं जाताना लोकांचे मन में लड्डू फुट रहे होते असं म्हणतात. म्हणजे ज्याला जिथं आकर्षण असते तिथं. मी सांगितलं ना आमचं उदाहरण. आम्ही जेव्हा शाळेत शिकायचो, अम्मांकडे जायचो, तर अम्मांकडे जायचं म्हटल्यावर घरातनं पण असं आनंदात उड्या मारत निघायचं. आणि अम्मांकडे आल्यावर राहिल्यावर पण तिथं आनंद, पण घरी जायचं म्हटल्यावर पण आनंद. म्हणजे ज्याची परिणती जशी, पुढचं आकर्षण
म्हणजे काय म्हणायचं, असावं एक इथं येतोय राहतोय तर इथला पण आनंद भोगायला पाहिजे. आपल्या तिथे घरी गेल्यावर जाण्याची भाव झाले तर मस्त आनंद वाटते. बरोबर, घरी रमायला नाही पाहिजे, इथंच परत आपल्याला यायचंय असे भाव ठेवायचे. म्हणजे काय तुमचे आनंद झाला नाही असं नाही काय म्हणायचं, फक्त घरी गेलं तर इकडे येण्याचे भाव बरोबर व्हायला पाहिजे. आपलं चुकते म्हणण्यापेक्षा आता आमचे भाभी आले होते आणि ते राहिले 8 दिवस आणि मग जाताना अडचण होती तर म्हटल्यावर माताजी म्हणाले अजून राहावा 2 दिवस. मग ते म्हटले नाही घरी अडचण आहे जावं लागेल असं काहीतरी. आणि ते गेल्या पण जाताना त्यांचं इतकं विमनस्क की आम्हा म्हणले आणि मला जावं लागतंय असं. ते घरी गेल्यावर 4-4दा फोन करून मी उगीच आले, मी आले नसते तर चाललं असतं, मी अजून राहायला पाहिजे होतं, आम्हानी मला राहा म्हटलं होतं. म्हणजे काय झालं, जे दृष्टी आपली अशी जाऊ दे तिकडं तिकडं, आपल्या आतमध्ये जायचं हे भाव सतत पाहिजेत आपल्याला. बाहेर तर रमतोय की विषयामध्ये पण पुन्हा पुन्हा ज्ञानीला स्वभावाची ओढ असते. इस जीव में जो बात गुजरती है अनुभव में आती है, भोगता रहता है, उतना भुगतान पाना होता है, फिर भी यह ज्ञान नहीं किया गया ऐसा नहीं हो सकता. म्हणजे मी भोगतोय हे त्याला पण समजतंय की त्या ज्ञानी जीवाला, त्यामुळे जीव आहे तो जाणतोय हे तर स्पष्ट आहे. तो जितने अमूर्त पदार्थ है उन अमूर्त पदार्थों में आकाश द्रव्य का ज्ञान कर लेना अपेक्षाकृत दूसरों के कुछ सरल सा मालूम हो रहा है. म्हणजे अन्य सगळे अमूर्तिक द्रव्य आहेत ना त्यांचं ज्ञान करायचं तर निमित्ताकडून करावं लागतं, कारण स्वतः ते द्रव्य आपल्या ज्ञानाच्या प्रत्यक्ष नाही. धर्मद्रव्य कुठे आहे, कुठे आहे, बारामतीला. धर्मद्रव्य तर आहे इथंच, पण मग ते कसं सिद्ध करायचं इथं धर्मद्रव्य आहे तर त्याच्या अस्तित्वावरून तुम्ही नाही सिद्ध करू शकत, म्हणून सांगितलं निमित्ताचं अवलंबन घेतलं जातं. तुम्ही इथं हलताय गमन करून आलाय तर आहे इथं धर्मद्रव्य, जर इथं बसलाय तर अधर्मद्रव्य आहे, असं काय म्हणायचं. परोक्ष ज्ञानाने वगैरे तिथं सिद्धी केली जाते. युक्ती अनुमान तर्क ह्याच्याद्वारे पण सिद्धी केली जाते. झाले 5 मिनिटं. हा, आकाश द्रव्याची माहिती सुशीलमती माताजींनी चैतन्य रत्नाकरमध्ये घेतलेलं वाचते. काय काय घेतलंय, काय त्याच्यामध्ये मित्र बसलेत आणि ते एकमेकांशी चर्चा करतायत सगळ्या द्रव्यांबद्दल. कसं असतं आकाश द्रव्य, आता हे 5 द्रव्य सांगून झालेत, आता आकाश द्रव्याचं वर्णन करतायत. निरंजन म्हणतो आकाश तर माहीतच आहे की वर जे दिसते ते आकाश. बरोबर आहे का चुकीचं आहे. निळं निळं जे दिसतंय ते काय आहे, आकाशच आहे, पण आकाश नाहीच. ते काय आहे, पुद्गलच आहे. ज्याला रंग आहे, जे दिसतंय मूर्तिक आहे ते पुद्गलच आहे. त्यामुळे जे दिसतंय ना तुम्हाला ते पण पुद्गलच आहे. कसलं पुद्गल आहे होते, पण ते काय आहे, असं काय दिसतं काय ते, म्हणजे एक सायंटिफिक लँग्वेज मध्ये विचारतोय. कोणाला माहित आहे हो, सोनल काय आहे ते वर दिसतंय ते, ढग पांढरे असते आकाश निळं असते. पांढरे काळे ते असते ते ढग असते. निळं निळं काय दिसतंय हो, कुठं दिसतंय बघा, कुठं दिसतंय का नाही. रंगगुणवाले हा ना, पण ते आता आम्ही बघतो ते गुगल मध्ये काय दिसत नाही आम्हाला तसलं. आदिती बोल. योगिता ताई बोला. जे निळं दिसतंय ते काय आहे, ढग दिसतेत की ते ढग खाली आहेत. ढगाचे स्कंद आहेत ते निळे पांढरे दिसतात, ते काळे पांढरे आणि काळे. निळे कुठं ढग दिसाले मला, निळे ढग नाही आहेत, निळं निळं आकाश आहे. बरं, कोण सायंटिस्ट आहे माझ्यासमोर, त्यांनी उत्तर द्यावं. तर आकाशाचे 2 भेद केले कुठले,
लोकाकाश आणि अलोकाकाश. जे दिसतंय ते आकाश नाही, तर जी पोकळी आहे त्याला आकाश म्हणतात. मग त्यांनी विचारलं की हा आकाश आहे का, तर नाही म्हटला. लौकिकात जरी निळ्या आकाशाला आकाश म्हणतो तरी तो पुद्गलाचा स्कंधच आहे. आता आपण त्या अमूर्तिक आकाश द्रव्याबद्दल माहिती पाहू. जे जीवादिक द्रव्यांना राहण्यास जागा देते ते आकाश द्रव्य होय. आकाश द्रव्य सर्वव्यापक व सर्वत्र सदैव आहेच. कुठल्या अपेक्षेने सांगितले सांगा, 3 पॉईंट्स. सर्वव्यापक आहे हे सर्व द्रव्यांना जागा देतं या अपेक्षेने. सर्वत्र आहे म्हणजे क्षेत्रवाचक म्हणायचं. सर्वत्र हा शब्द सर्वदा काळवाचक म्हणायचं. लिहा की काहीतरी लिहा की काय तुम्ही लिहा म्हणून सांगायचं. सर्वदा कशासाठी म्हणायचं, काळवाचक आहे. सर्वत्र म्हणजे क्षेत्रवाचक आहे. आणि सदैव, सदैव पण ह्याच्या काळवाचकच येते. सर्वदा आणि सर्वत्र, सर्वत्र हे क्षेत्रवाचक आणि सर्वदा हे काळवाचक. सर्व, सर्वत्र, सर्वदा आणि चारही घेतले द्रव्य क्षेत्र. सर्व क्षेत्राच्या नाही, द्रव्याच्या अपेक्षा नाही. सर्व, सर्वत्र, सर्वदा आणि चौथं काय सर्व असंच आहे. नाही माहिती, बघावं लागेल. माहिती येते पण माझ्या लक्षात येईल. इतर द्रव्यांना आकाश द्रव्य जागा देते हे निमित्तादीच्या अपेक्षेने व्यवहारण्याचे कथन आहे. निश्चयनयाने काय म्हटले, आकाश द्रव्य इतर द्रव्यांना जागा देतं. कुठलं नाही, कुठला व्यवहार दिसलं का ना ते त्याचं बोर्ड. आकाश द्रव्य इतर द्रव्यांना जागा देतं, कुठला नाही, उपचरित असद्भूत व्यवहार नाही. कारण मी माझ्याच क्षेत्रामध्ये राहतोय पण म्हटलं काय, आकाश द्रव्याच्या क्षेत्रात राहतो पण 2 द्रव्यांचा नसलेला संबंध दाखवतो, तर ते उपचरित असद्भूत व्यवहार नाही. निश्चयने आणि प्रत्येक द्रव्य आपापल्या प्रदेशातच राहते व आकाश एकच अखंड द्रव्य असूनही जेवढ्या भागामध्ये जीव, पुद्गल, धर्म काल द्रव्य राहतात तेवढ्या भागास लोकाकाश म्हणतात. लोक म्हणजे दिसणे. जेथे जीवादिक द्रव्ये दिसतात तो लोकाकाश होय. लोकचं व्युत्पत्ती सांगितली. लुक, लोक, लुक हा धातू आहे. मग लोक म्हणजे दिसणे. जिथं जीवादिक सर्व द्रव्य दिसतात त्याला म्हटलं लोकाकाश आणि जिथं नाही त्याला म्हटलं अलोकाकाश. जेथे जीवादिक द्रव्य दिसत नाही तो अलोकाकाश. अमर्याद आहे, असीम आहे. काय राहिलं, लोक म्हणजे पाहणे, दिसणे, पाहणे नाही. मग जिथं जीवादिक 5-6 द्रव्य दिसतात त्याला म्हणायचं 5 द्रव्य म्हणा, तर त्याला म्हटलं लोकाकाश. आकाश द्रव्य 2 भेद केले तरी सुद्धा अखंडच आहे. जसे घागरीच्या आतील पोकळीस काय म्हणले, घटाच्या आतील पोकळीस काय म्हणले, घटाकाश. आणि घटाच्या बाहेरच्या पोकळीला काय म्हणायचं, अघटाकाश. म्हणजे आकाशाचेच 2 भेद केले हे सांगायचं त्यांना. जसं काय म्हणायचं, त्या रिकामा हंडा आहे म्हणून तुम्हाला दिसतंय आतमध्ये जागा आहे म्हणून, तर त्याला म्हटलं घटाच्या आतला जागा आणि बाहेरची जागा. मग त्यालाच नाव दिलं त्यांनी घटाकाश आणि अघटाकाश. बाहेरची रिकामी जी जागा आहे त्याला. जरी असे 2 भेद केले तरी सुद्धा ते आकाश अखंडच आहे. तसं म्हटलं, जसं म्हटलं काय, नातेपुतेचं आकाश आणि बारामतीचं आकाश आणि अकलूजचं आकाश वेगवेगळे काय, एकच आहे. मग का वेगवेगळं नाव द्यायचं, तुमचं म्हणून बारामतीचं, तुमचं म्हणून नातेपुतेचं. म्हणजे आकाश तर अखंड एक आहे, त्याच्यामध्ये भेद नाही केले, पण समजण्यासाठी आपण क्षेत्राच्या अपेक्षेने त्याला ऊर्ध्वलोकातला आकाश, अधोलोकातला आकाश असं भेद करतो. पण ते अखंडच आहे. जसं तुमच्या आता हे समजून काय आपला फायदा, माझे जीवाचे प्रदेश असंख्यात, पण तरी पण तुम्ही काय म्हणता, अखंड आहेत का खंडित आहेत जीवाचे प्रदेश, अखंड आहेत. तरी पण काय म्हणतो मग आपण, इथं दुखतंय पायाला. म्हणजे काय केलं, वेगळं वेगळं मानलं ना. म्हणजे डोळ्याच्या ठिकाणी असणारे आत्मप्रदेश, पायाच्या ठिकाणी असणारे आत्मप्रदेश, असं काय केलं तुम्ही,
त्याला सांगताना कथन करताना भेद होईल, पण तरी सुद्धा अखंडच आहे जीव. तसंच आकाशद्रव्य सुद्धा अखंड आहे. असीम आकाशात लोकाकाश घटाप्रमाणे आहे. जेवढं घटाकाश सांगितलं ना आत्ता, आणि अघटाकाश म्हणजे बाहेरचं सगळी रिकामी जागा, तसं आकाशद्रव्य असीम पसरलेलं आहे. त्याच्यामध्ये लोकाकाश म्हणजे एवढा छोटासा घटाकाश प्रमाण, त्याला म्हटलं लोकाकाश. लोकाकाशापेक्षा अलोकाकाश किती मोठा आहे? खूप मोठा आहे, कारण त्याला मर्यादा नाही, अनंत आहे. मग त्यांनी दुसऱ्या एका मित्राने प्रश्न विचारला, लोकाकाश आणि अलोकाकाशाच्या रंगामध्ये कुठला फरक आहे? लोकाकाश निळा, अलोकाकाश कोणाला माहिती, आम्ही गेलो नाही अजून तिथं असं. तर लोकाकाश निळा नसतो, लोकाकाश सुद्धा रंगरहितच आहे, अलोकाकाश सुद्धा रंगरहित आहे, कारण रंग पुद्गलाचा गुण आहे, आकाशाचा नाही. आकाश तर अरूपी आहे, लोकाकाश व अलोकाकाश यास रंगच नाही, रंग पुद्गलाचा विशेष गुण आहे. जणू काही लोकाकाश जीव व पुद्गलाच्या नृत्याचा रंगमंचच आहे. काय सांगतायत? काय कळलं? हे आकाशद्रव्य आहे, हे तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. काय करताय? जीव आणि पुद्गल नाच करतोय त्याच्यावर. म्हणजे आकाशाचा किती दोष? तुम्हाला जागा दिली आहे तर तुम्ही काय करताय? विभाव करताय, विकार करताय. माझी जागा, त्याची जागा आहे तर माझी जागा येईल ना ते आकाशद्रव्य भांडायला, माझं घेत आहे म्हणून. तर ते तटस्थ आहे बिचारा म्हणून राहिलंय, नाही तर ते बी कुठं गेलं असतं कोणाला माहीत नाही. आपल्या सगळं त्याचं पण हाल झाले असते, हो ना. लोकाकाश जणू काही लोकाकाश जीव व पुद्गलाच्या नृत्याचा रंगमंचच आहे. म्हणजे तुम्ही विभाव करा तर आकाशद्रव्य तुम्हाला इथून नरकात नेतं. कसं? हां, स्टेज आहे, बरोबर. हां, मी मराठीत सांगितलं, त्यांनी इंग्लिशमध्ये सांगायचं. मी रंगमंच म्हणले, बरोबर. तर तिथं काय सांगायचं आहे की आकाशद्रव्य तुम्हाला इथून नरकात नेलं आणि इथून स्वर्गाला नेलं, असं होतं का? आकाशद्रव्य नेणारं नाही आहे, फक्त आकाशाने जागा दिली तुम्हाला तर तुम्ही त्याच्यात पाप केलं, मग गेला नरकामध्ये. आकाश तिथलं पण म्हणते ये तुला यायचं असेल तर मी आहेच. आणि पुण्य करून जर देवलोकात गेला तर तिथं पण आकाशद्रव्य म्हणते मी आहेच. जागा द्यायचं काम करतोय, तुला भोगावं लागणार काय असेल ते. आणि जर काय म्हणलं शुद्ध भावाने मुक्त झालो तर सिद्धशिलेवर पण आकाश आहेच. त्यामुळं कुठं जायचं, हे कुठलं आकाश पाहिजे तुम्हाला, कुठं क्षेत्र रिझर्वेशन करायचं आहे तुमच्यावर आहे. नाना रूप घेऊन जन्म मरण करून इकडून तिकडे धावपळ करत आहे कोण? मी म्हणा, म्हणजे कुठं कुठं पळालो दिसतंय आपल्याला. शब्द आकाशाचा गुण आहे का? का विचारलं? कारण अनेकांनी शब्दाला आकाशाचा गुण मानला. कारण शब्द मी जे बोलले ते कुठे आहेत आता? आकाशातच आहेत. मग गेले ना आकाशामध्ये, आले कुठून? आकाशातूनच आले, असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणून ते सिद्ध करतात की शब्द हा आकाशाचा गुण आहे, पण असं तर नाही. शब्द कर्णेंद्रियाने ग्राह्य होतो म्हणून मूर्तिक आहे. शब्द डोळ्याने दिसतो का? मग हे काय वाचायला लागले मी? लगेच नाही म्हणतात. जरा असं विद्वान लोकांनी विचार करून उत्तर द्यावा. हां, मग लिहिलेले शब्द आहेत की नाही? शब्द डोळ्याचा विषय आहे की नाही हो? मग शब्द पण स्कंदच आहेत की नाही? काय म्हणायचं, हे जे लिहिलेले आहेत ना हे शब्द नाही आहेत, ह्या आहार वर्गणा आहेत आणि शब्द ह्या भाषा वर्गणा आहेत. मग आहार वर्गणा म्हणजे ही इंक आहे ना, ही इंक अशी लिहिलेली आहे म्हणून त्याला तुम्ही वाचताय, पण ते शब्द नाही आहेत. शब्द हा कर्णेंद्रियाचाच विषय आहे. असं शाळेत जाऊन सांगू नका. शाळेत तुम्हाला शब्द लिहायला आणि बोलायला शिकवतात, ते जे तुम्ही लिहिणार ते आहार वर्गणाच असतात. आणि जे आपण बोलतो ऐकतो वगैरे ते शब्द वर्गणा असतात, भाषा वर्गणा असतात. शब्द कर्णेंद्रियाने ग्राह्य आहे, मूर्तिक आहे. आकाश तर निर्लेप आहे, अमूर्तिक आहे. मग अमूर्तिक पदार्थाचा कोणताही गुण किंवा अवयव
मूर्तिक नसतोच, इंद्रिय ग्राह्य नसतोच. कुठल्या इंद्रियांनी आकाश ग्रहण होणार आहे? नाही होत. तसंच शब्द ग्रहण होतोय कानाने, म्हणून समजून घ्या तो आकाशाचा गुण नाही. म्हणजे नाही, आकाशाचा गुण नाही आहे शब्द, पुद्गलाचा गुण आहे, पर्याय आहे असं म्हणा. आज विज्ञानाने सिद्ध केले आहे की शब्द कंपन रूपच असतात, तर आकाश निष्कंप असते. म्हणजे तुम्हाला हेतू पाहिजेत ना, सगळ्या हेतूंनी सिद्धी करून दाखवली. का? कारण अमूर्तिक असल्यामुळं आकाशद्रव्य इंद्रियाने पकडलं जात नाही, पण शब्द तर पकडले जातात. म्हणून जे जे इंद्रियांनी पकडलं जातं ते पुद्गल असतं, आकाश पुद्गल नाही. आणि ती दुसरं सांगितलं काय? आकाश हे शब्द हे कंपनाने उत्पन्न होतात, म्हणतात ना, व्हायब्रेशन्स असतात त्याच्यामध्ये, म्हणून पकडता पण येते. कुठला स्कंद म्हटलं होतं? शब्द म्हणजे कुठल्या टाईपचा स्कंद आहे? 6 स्कंदामध्ये शब्द हा कुठला स्कंद आहे? जसं प्रकाश काय बघितलं होतं आपण, स्थूल सूक्ष्म आहे प्रकाश, तसं शब्द हा कुठला स्कंद आहे? नाही. हां, तुम्ही म्हणलेलं बरोबर आहे. काय म्हणलं तुम्ही? सूक्ष्म स्थूल म्हणायचं किंवा सूक्ष्म बादर म्हणा. का? कारण डोळ्याने पकडला जात नाही, पण अन्य इंद्रियांच्या द्वारे पकडला जातो, म्हणून त्याला म्हणायचं सूक्ष्म स्थूल शब्द आहे तो. आणि प्रकाश आहे तो उलट. काय? डोळ्याने दिसतो म्हणून स्थूल. पण पकडा बघू, प्रकाशाला पकडून दाखव. हाय माझ्या मुठीत, दाखवा कुठे आहे. तर प्रकाश हा पकडीत येत नाही म्हणून सूक्ष्म आहे, पण डोळ्याने दिसतो म्हणून स्थूल आहे. मग स्थूल सूक्ष्म असं म्हणलं जातं. कुठं दिसतो? हे लिहिलेलं दिसतंय ते शब्द नाही, हे सांगितलं ना मी. म्हणून तर ह्याला म्हणायचं आहार वर्गणा. इंक आहे ना, इंक आहे ती अशी अशी केली आहे ना गुंडाळलेली, त्याच्यामुळे तुम्हाला ते शब्द असं म्हणताय तुम्ही त्याला. पण ॲक्च्युली ते आहे जसं समज काय म्हणायचं, इतर रेघोट्या मारल्या मी पेननी किंवा काय त्या रंगानी वगैरे, त्याला तुम्ही शब्द म्हणताय का? का नाही म्हणत? मग हे रेघोट्याच आहेत ॲक्च्युली, फक्त त्याला गोल गोल केलंय म्हणून त्याला शब्द म्हणताय तुम्ही. मग ते तुम्ही रंग आहे म्हणताल ना, तसंच हे पण रंग आहे. हां, आकार दिलाय तसा, मग त्याला शब्द म्हणतो. ॲक्च्युली शब्द हा कानाचा विषय आहे, त्यामुळे त्या भाषा वर्गणांनीच बनलं. आणि हे जे बनलं ते सगळं एका शरीराने बनलंय दुसऱ्याच्या. कोणाचं शरीर आहे हे? कुठल्या जीवाचं शरीर आहे? कुठल्या जीवाचं शरीर? कुठल्या? दगड आहे का हे? वनस्पती का एक जीवाचं प्रेत म्हणतो ना. आता कागद कशापासून बनलं? कापसापासून. देवा, काय तुम्हाला, कापसापासून हे वस्त्र बनतंय. आणि मग हे काय म्हणायचं, तुमचं झाडाचं साल म्हणा किंवा त्या उसाच्या चोयट्या म्हणा, त्यापासून कागद बनवतात. मग ते कागद म्हणजे या वनस्पती का एक जीवाचं प्रेत आहे. ती इंक म्हणजे सुद्धा तसंच टाईपनी बनवलेलं केमिकल म्हणा, किंवा आता काय त्या वनस्पती का एक जीवाच्या शरीरापासून बनवलेलं सगळं. मग ते फक्त वेगळ्या वेगळ्या आकाराने लिहिलंय म्हणून तुम्ही त्याला शब्द म्हणताय. पण शब्द ॲक्च्युली मुखाने बोललं जाणार किंवा कानाने, मुखानेच असं नाही, काय वाद्याने वगैरे असं घंटानाद. कानाने जे ग्रहण होतं ते शब्द आहे, जे भाषा वर्गणा आहे, पण ते अमूर्तिकच आहे असं सांगितलं. सॉरी, मूर्तिक आहे शब्द आणि आकाशद्रव्य अमूर्तिक आहे, त्यामुळं आकाशाचा तो गुण नाही असं समजून काय करा. मग आपण काय करायला जातो? सगळ्या शब्दातून आत्म्याला बघायला जातो. कसा दिसणार आत्मा? कोणी काय सांगितलंच नाही ध्यानाला बसल्यावर, आपण ऐकत बसलोय काय सांगतायत काय सांगतायत. मग आत्मा दिसणार का? आणि सांगितलं तरी दिसत नाही, नाही सांगितलं तरी दिसत नाही, तुम्ही जर त्या शब्दाकडेच उपयोग धरलाय तर. कारण शब्द आत्म्याला दाखवणारा नसतो. समज मी बॅटरीने फोकस केला, आत्मा दिसतो का नाही? का? आता बॅटरी मारली आहे की तुमच्यावर, मग बॅटरी ह्या प्रकाश अमूर्तिक द्रव्याला प्रकाशित करू शकत नाही. इथं आकाश आहे, आकाशाला प्रकाशित करतंय का? म्हणजे प्रकाश पडेल त्या आकाशामध्ये, त्या आकाशाच्या क्षेत्रात, पण त्या आकाशाला दाखवू शकत नाही. जसं परमाणू आहे इथं,
परमाणूला दाखवू शकतं का बॅटरी, कारण ते आपल्या ज्ञानाचा विषय नाही आहे. मग तसंच अमूर्तिक द्रव्य जे आहे ते हे सांगत होते, शब्दाच्या द्वारे आत्मा ग्रहण होत नाही. म्हणून शब्द काय फक्त मार्ग, एक प्रदेश असला तरी दिसत नसला तरी सुद्धा ते मूर्तिक आहे. पुद्गलच आहे. मूर्तिक आहे. मूर्तिकच आहे, कारण त्यानं पुद्गल म्हणजे मूर्तिक हे बनतं स्कंद. बरोबर. अमूर्तिक असतं तर बनलं नसतं स्कंद ना. पुद्गल हे परमाणू जरी सूक्ष्म आहे तरी सुद्धा ते मूर्तिकच आहे. त्याच्यानी ते परत अनेक परमाणू वगैरे बांधत गेले तर स्कंद मोठा झाल्यावर दिसतो तुम्हाला, पण समजून घ्यायचं की ते मूर्तिकच आहे. मग मला सांगायचं होतं की शब्दाच्या द्वारे आत्मा ग्रहण केला जात नाही. जसं शब्दाच्या द्वारे तुम्ही आकाशाचं किती वर्णन केलं तरी सुद्धा समजणार नाही आहे, तसंच आत्म्याचं वर्णन केलं जरी शब्दाच्या द्वारे खूप तरी पण आत्मा ग्रहण होत नाही. शंका आली का? बोल. नाही ना. म्हणून आपण ध्यान करताना शब्दाच्या पुढं जायचं. हा मी जीव आहे असं म्हटल्यावर आपण काय करतोय, त्या शब्दाला धरतोय आणि बघतोय. पण जीव आहे म्हणजे काय समजलं तुम्हाला? मी तेजू नाही. काय नाव आहे तुमचं? तेजश्री का? तेजस्विनी काय नाव आहे सांगा की आता. खरं खरं विचारले तर विचार करायचा जीव आहे म्हणून सांगू का म्हणून. तर मी जीव आहे, मी तेजश्री नाही, हे शब्द आपण पाहत राहतोय, पण त्याच्यातला भाव प्रकट नाही तोपर्यंत जीव मिळणार नाही. म्हणून शब्दातून जीव पकडला जात नाही. मी अशब्द स्वरूप आहे असं जाणा. जाणा. स्वतःच्या अमूर्तिक जीवाला जाणा. हा मी आत्मा कोणत्याही इंद्रियांनी दिसणारा, जाणीवेत येणारा नाहीच. मी तर स्वभावानेच अतींद्रिय आहे, निशब्द स्वरूप आहे, अरूपी आहे, निराकार आहे. या आत्म्याला स्पर्श देखील करता येत नाही. पहा, ज्ञानानेच जाणू शकतो. जाणा. ज्ञानपूर्ण स्वरूपोहम जीवोहम. ओम विसर. नमो हरिहं.